नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जे मध्यंतरी मी आत्ता 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला Instagramवरती. त्याच्यामध्ये नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत होता आणि त्या नवरात्रोत्सवामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तिथे शेला की जवानी अशी गाणी लागली होती आणि खूप ती तरुण पिढी जी आत्ताची झेड जनरेशन आपण बोलतो, तिथे त्या गाण्यावरती डान्स करत होती. त्याच्याबद्दल बोलायचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे, की आपल्याला धर्माची जर इज्जत करता येत नाही, तर अपमानसुद्धा करू नका. कारण ही पक्की आता वाईट शब्द आहेत तोंडामध्ये, पण ते बोलू शकत नाही मी. पण एकदम ह्यांना काही देवीशी काही घेणं-देणं नाही आहे किंवा त्या संस्कृतीशी काही घेणं-देणं नाही किंवा कशाशी काही घेणं-देणं नाही आहे. ही फक्त स्वतःचं शरीर ते नागडेपणा नाचवायला आणि फालतू तमाशा करायला गेलेले अवलादीत. इन शॉर्ट वाईट शब्दामध्ये बोललं त्यांना काढून सोडलेलं अवलादीत. ज्यांना फक्त ते दारू पिऊन जायचं आहे, शिला की जवानी अशा गाण्यावरती त्यांना डान्स करायचं तिथं. देवी कशासाठी बसती, काय बसती, तिची परंपरा काय, याची त्यांना काही घेणं-देणं नाही आहे. हा व्हिडिओ मी टाकलेला आहे शेजारी. फक्त तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला स्वतःचीच लाज येईल किंवा हे त्यांचे आई-वडील असतील ते त्याचं पक्के चुत्याच असतील, की अशा मुलांना जन्म दिला ते दिला आणि आपल्या संस्कृतीबद्दल ह्याच्याबद्दल कुठलंच त्यांनी ज्ञान त्यांना दिलेलं नाही. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. तर एकतर कसं असतं, एकतर आपल्याला जी गोष्ट करता येत नाही ना, तर त्याच्यामध्ये माणसाने पडू नये. पडलं तर ती पूर्ण तरी करावी कमीत कमी. धर्माची इज्जत करता येते त्याचा अपमान पण करू नका. द्रौपदी अवधी जन्माला येतात असं काहीतरी वाईट करतच बसतात आणि देवाचा अपमान करत बसतात. आणि हे कसं असतं माहिती आहे का, लाईक स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी कुठल्याही थरला जायचं. ती देवी तिथं बसली आहे आणि इथं आपण शिला की जवानी हे ते गाणे आपण लावून डान्स करतोय. डान्स तर चालूच आहे, तर निम्म्याचे लोकं दारू पिलेले आहेत आणि यांना देवी पावणार आहे का? जर आपण एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो तर देव आपल्याला व्यवस्थित जर आपण कार्यक्रम केला तरच आपल्याला देव भेटेल ना. विनाकारण आपण काहीतरी करत बसायचं तर नाही देव भेटणार आहे का आपल्याला? ती गोष्ट कधी शक्य नाही ना. जर आपण असा विचार केला की आपण जर एखादं वाईट काम करतोय, एखाद्या मिरवणुकीत गेलो, एखाद्या कार्यक्रमात गेलो देवीच्या ठिकाणी किंवा गणपतीच्या ठिकाणी, तिथं जर आपण दारू पिली, नाचगाणी केली, तर देव आपल्याला भेटणार आहे का? आपण जर प्रत्येक ठिकाणी बघितलं तर आत्ता मंडळांमध्ये ज्या मिरवणुका निघतात त्या सांस्कृतिक पद्धतीच्या मिरवणुका नसतातच. तिथं असं फक्त आणि फक्त फालतू डी लावायचा, दारू पिरायचं, नाचायचं एवढंच करायचं. देवीच्या कार्यक्रमात जरी गेलो आपण नवरात्रामध्ये, तर हे आता तेच सगळं साउंड सिस्टम लावायची जोरदार पद्धतीने डीजेवरचे गाणे लावायचे, नाचत बसायचं. काही लोकं त्याला गरबा बोलतात आणि काही लोकं काही वेगळ्या पद्धतीची नाव देतात. तर हे प्युअर महाचुताडगिरी चालू आहे सध्या तरी, की बाबा देवाचा अपमान करायचा आणि काहीतरी नवीन काहीतरी काढायचं, नाचत बसायचं. म्हणजे आणि ही इतकी दरिद्र सवय आहे, की फक्त हिंदू धर्मातच लोकं नाचत बसतात. बाकी दुसऱ्या कुठल्याच धर्मामध्ये मी आत्तापर्यंत बघितलेलं नाही, की डीजे लावून नाचत बसलेत. हे आपला एकच असा दलिंदर धर्मातली काही लोकं आहेत, की धर्म तर चांगला आहे, पण त्या धर्मामधली काही दलिंदर लोकं आहेत, ते फक्त डीजेवर नाचत बसतात. ते देवीचं तर आरतीतच कुणाला येतच नाही, पण अशी काही गांडू लोकं जन्माला आलीत, की ती सुद्धा तसं नाचत बसतात. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. ही लवकरात लवकर नाही बदलली तर पुढे जाऊन हाही त्या संस्कृतीचा पण बाज रोटाय बसलाय आणि कुणीही पुढे जाऊन देवाचा सन्मान, रिस्पेक्ट करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सुधारून गूळ खाल्लेला बरा आहे आणि ती गोष्ट सुधारलेली बरी. माझ्यासकट सांगतो कारण लोकं इतकी नालायक आणि दळभद्री जन्माला येत नाहीत पृथ्वी तलावरती, की देवाचा तर अपमान त्यांनी पूर्णपणे उठवला आणि इकडून ह्यांच्या तुम्ही स्टोरी बघितला फक्त नाचायचं आणि Instagramवर स्टोरी टाकायची. काही टाकायचं जय श्रीराम किंवा इतर अजून कुठली हिंदू धर्मामधली जी घोषणा असेल ती टाकायची. बायोमध्ये टाकायचं राधा, राणी, कृष्ण वगैरे, वगैरे बरंच काय-काय टाकायचं, की आपण दाखवायचं हिंदू रक्षक वगैरे, वगैरे असंच काहीतरी टाकायचं आणि त्याचं वागणं इतकं दलिंदर आणि खालच्या थराचं आहे ना, की शब्द पण नाही तोंडात घाणीत यायला लागले वाईट बोलून. ते म्हणजे लाईक समजत नाही काय बोलावं, इतकं वाईट माझ्या तोंडात यायला लागलंय. तर हात जोडून विनंती कृपा करून जर धर्माचं रक्षण करता असेल त्याचं वाटोळं सुद्धा करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.